नमस्कार, मी नेहा पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत करते. शंखनाद प्रस्तुत स्वादाची परफेक्ट मात्रा आणि शंखनादची खाद्ययात्रा प्रस्तुत करते आपले टेस्टी पार्टनर वाघमारे मसाले आणि 24 कॅरेट ऑइल. चला तर मग सुरुवात करूया. चला तर मग पुन्हा आपल्या भेटीसाठी मी नुकतंच म्हटलं की आलेलो आहे. आपण एक नवीन रेसिपी आणि नवनवीन लोकांशी आपण चर्चा करत असतो, नवनवीन रेसिपी आपण जाणून घेत असतो. आतापर्यंत ज्याही आपण रेसिपी बघितल्या आहे, फॉर एक्झाम्पल बघितलं आपण तर आपण गोड बघितलं, तिखट बघितलं, काहीतरी नवीन बघितलं, त्यातल्या त्यात आपण बेंगॉली टच सुद्धा बघितला आहे. विदर्भात स्पेशली आपण बेंगॉली टच कशा पद्धतीने देता येणार ते सुद्धा आपण शंखनाद प्रस्तुत खाद्ययात्रा यामार्फत बघितलं आहे. आज थोडंसं आपण नवीन घेऊन आलेलो आहे. हेल्दी म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की शरीर मेंटेन करायचं असेल तर नेमकं खानपान हे मात्र महत्त्वाचं असतं. आज आपल्यासोबत उपस्थित आहे डॉक्टर जुही मलिक मुळे. सर्वप्रथम मॅम नमस्कार, प्लीज कम. नमस्कार नेहा. नमस्कार डॉक्टर म्हणजे सर्वप्रथम तर मी नेहा आपले शंखनाद खाद्ययात्रामध्ये खूप खूप स्वागत करते. थँक्यू. बेसिकली आपण बघितलं तर डॉक्टरांचं जे प्रोफेशन असतं खरंच खूप जास्त हॉशपॉश मध्ये असतं. बेसिकली पत्रकारांचं पण असतं, प्रश्नच नाही आहे. कारण की आजचं जर आपण जनरेशन बघितली तर सगळं धावपळीचं जीवन आहे आणि आपल्याला कसं झटपट सगळं पाहिजे आहे, बरोबर. आज आपण इथे वेळातला वेळ काढून आला त्याबद्दल सर्वप्रथम आपले स्वागत करते आणि आपण चर्चेला आणि स्पेशली आपल्या रेसिपीला सुरुवात करूया, बरोबर. तर सर्वप्रथम आपल्या दर्शकांना तुम्ही सांगू इच्छिता की काय रेसिपी तुम्ही बनवणार आहे. आज आपण हेल्दी रागी आणि आलूची टिक्की बनवणार आहे. कारण काय नॉर्मली टिक्की खूप असतात असं वेगवेगळ्या पदार्थची, पण रागीची आपण मुख्य घेते की ती हेल्दी आणि न्यूट्रिशन देणार आपल्याला. बरं, जसं तुम्ही रागीची टिक्की म्हटलं, टिक्की नंबर ऑफ म्हणजे असतात, जसं आपण आलूची टिक्की खातो, तर रागी हे नेमकं काय आहे. रागी एक मिलेट आहे आणि याच्यात आयरन आणि कॅल्शियम सर्वात जास्त असतं. चला तर मग रेसिपीचं नाव रागी टिक्की, नाव तर छान आहेच, नक्की रेसिपी पण डॉक्टर चांगलाच बनवणार आहे. पदार्थाला लागणारं नेमकं साहित्य काय काय आहे. हो, आज आपल्याला 4 बॉइल्ड पटाटोज लागणार आहे. बरं. मग तिखट लागणार आहे, कांदा, नमक, बरं, जिरा पावडर, ओके, हल्दी, आपण ग्रेट केलेला कॅरेट आहे, ग्रेट केलेला बीटरूट आहे, गरम मसाला, कॉर्न, रागी पावडर, अगदी पीठ आहे रागीचा, आणि लसूण अद्रक पेस्ट आहे, थोडासा ऑइल आणि हा राईस फ्लोर. चला तर मग इन्ग्रेडियंट तुम्ही सांगितले आहेच. खूप असं छान कलरफुल दिसत आहे कारण की त्यात बीटरूट आहे, हळदी आहे. हे तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला काय लागणार आहे मला हे सांगा. मला एक मोठा बाउल लागणार आहे. बॉइल्ड, मी आधी बॉइल्ड आलू आणलेच आहे तर त्याला मिक्स करायला एक बाउल चालेल. चला आपण बॉईल घेत. चलो, मुख्य असं बटाट्यात असा हिरवा असला की आपण हे काढून टाकू एवढं. बरं, त्यासाठी लागणार आहे चाकू, सर्वात महत्वाचा किचन मधला. बरं, चला आपण सगळे बटाटे याच्यात टाकणार आहे. बॉइल्ड आधी केलेले आहेत ते. त्यांना मिक्स करायचं हाताने किंवा आपल्याला खूप असतात गोष्ट. बरं, आता हाताने केलं की ते अलग टेस्ट येतो म्हणते ना. बरोबर, एक्झॅक्टली. बेसिकली डॉक्टर तुमचं प्रोफेशन आहे, बरोबर, आणि त्यातल्या त्यात एक प्रोफेशन मेंटेन करून कुठेतरी खाणं म्हणजे जेवण बनवण्याची आवड ही तुम्हाला आहेच. आणि त्यातल्या त्यात हेल्दी, कारण की डॉक्टर म्हटलं की नेहमी म्हणते ना की डॉक्टर आणि वकिलांपासून सगळ्यांनी दूर राहावं. बरोबर ना. नाही, आम्ही तसे डॉक्टर नाही, आम्ही मेन हेल्थ टिप्स देतात. अरे चला, छान, सर्वात मोठं आहे. बरं, प्रश्नच नाही आहे. भरपूरदा आपण बघतो की कुठेतरी काहीतरी नवीन स्टार्ट करायचं असेल किंवा म्हणजे आपलं प्रोफेशन मेंटेन करून आपण जेव्हा दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर येतो तर नक्की अडचणी येतातच. तर काही एक्सपिरियन्स आपल्या दर्शकांना तुम्ही शेअर करू शकता की काय एक्सपिरियन्स आहे ॲज अ डॉक्टरमध्ये. म्हणजे बेसिकली आपण बघितलं तर नंबर ऑफ पेशंट आपल्या इथे येतात, प्रत्येकांचे प्रॉब्लेम हे वेगवेगळे असतात. तर काही अनुभव तुम्ही शेअर करू शकता या प्लॅटफॉर्मच्या मार्फत. मेन तर मला बोलायचं आहे की फूड इज मेडिसिन. आपण जे मेडिसिन घेतो ते वेगळं, पण मेन आपण फूडच चांगलं घ्यायला पाहिजे की आपल्याला मेडिसिनची गरजच नाही. चला, म्हणजे स्वतः हे डॉक्टर म्हणत आहे की मेडिसिनची गरज नाही आहे. खूप छान. आपल्याला सर्वांना माहिती आहे की खानपान मात्र हे महत्वाचं असते, बरोबर. पण आताचं जर आपण फास्ट ग्रोईंग आपण जनरेशन बघितली तर बेसिकली आपण आपल्यापासून सुरुवात करायला पाहिजे. फास्ट फूड मात्र आपण मोठ्या प्रमाणात खातो, तर ते कितपत शरीरासाठी
शरीरासाठी योग्य किंवा अयोग्य आहे असं तुला वाटतं? बिलकुलच योग्य नाहीच आहे शरीरासाठी बरं. फास्ट फूड तर त्यापेक्षा म्हणून मी अशी हेल्दी रेसिपी आणली की ती चविष्ट पण असेल आणि आपल्याला पूर्ण हेल्थ पण मिळणार त्याच्यात. चला, म्हणजे हेल्थ सोबतच आपल्याला चव सुद्धा या रेसिपी मार्फत मिळणार आहे. पोटॅटो आपले पूर्णपणे मिक्स झालेले आहे. बरोबर. यानंतर आपण तिखट आहे, हळद आहे, हे ऍड करणार आहे यात. हो, आधी आपण रागीचा फ्लोर ऍड करून टाकू. बरं, नेमकं रागी म्हणजे जर मी फ्रँकली सांगायचं झालं तर मी सुद्धा पहिल्यांदाच ऐकलं आहे की काय आहे रागी. म्हणजे साऊथ मध्ये तरी रागी खूप खातात लोक. बरं. पण नॉर्थ म्हणजे हैदराबाद वरून वर आले की आपण बिलकुल रागीचा वापर नाही करत. पण हे सर्वात बेस्ट सोर्स ऑफ आयरन आणि कॅल्शियम आहे, तर हे लहान मुलापासून आपण पण घ्यायलाच पाहिजे. चला, म्हणजे एज लिमिट नाही आहे रागीसाठी, मला तरी असं वाटतं. आणि आयरन सप्लिमेंट, कॅल्शियम सप्लिमेंट घेतो त्यापेक्षा तर फूडच आपली मेडिसिन केली आपण तर ते सगळं सप्लिमेंटची पण गरज नाही पडणार आपल्याला. खूप छान. बघा बरं, तुम्हाला शंखनाथ खाद्ययात्रामध्ये टेस्ट रेसिपी तर मिळतच आहे आणि त्यासोबतच फ्री ऑफ कॉस्ट मध्ये डॉक्टरांचा सल्ला सुद्धा मिळत आहे, त्याच्यामुळे घेऊन घ्या. आता आपण थोडं राईस फ्लोर टाकू. बरं, त्यासाठी म्हणजे क्वांटिटी किती असायला पाहिजे जेणेकरून जसं रागी झालं, कॉर्न झालं. मुख्य आपण 4 बटाटे घेतले तर त्याला 1/4 कप रागी टाकू आपण. चालेल. आणि फक्त बाइंडिंग साठी आपण कॉर्नफ्लोअरच्या ऐवजी राईस फ्लोर वापरतो. म्हणजे ते ऑप्शनल आहे असं म्हणू शकतो. हो हो हो, बिलकुल. आणि याच्यात मसाला काय टाकायचा तर आपल्याकडे खूप ऑप्शन्स असतात. अगदी सात्विक तर आपण नुसतं जिरा पावडर आणि मीठनी पण करू शकता. आणि आपण थोडं जास्त टाकतोय कारण गरम मसाला, कारण सगळ्यांना चविष्ट हवं असतं जेवण, तर आपण थोडा गरम मसाला आणि सगळी गोष्ट टाकणार आहे. आणि थोडे व्हेजिटेबल्स टाकणार आहे. व्हेजिटेबल्स मध्ये आपण टाकतोय कांदा. ओके, सगळं आपण आपल्या चवीनुसार यात करणार आहे. बरोबर, जेही टाकायचं आहे आपण टाकू शकतो. बरं. गाजर, बीटरूट मी घेते, मुद्दाम कलरफुल व्हेजिटेबल्स घेतले कारण सगळे वेगवेगळे विटामिन्स, प्रोटीन, न्यूट्रिशन आपल्याला देतातच. बरोबर. तर हे सगळे 1 टेबलस्पून घ्यायचे. ओके. वाघमारे वऱ्हाडी मसाला आता तुमच्या शहरात प्रत्येक किराणा दुकानात. वाघमारे वऱ्हाडी मसाला दे रोजच्या जेवणाला स्वाद जरा अटके. चला, आपला फ्लोर मिक्स झालाय. आता आपण फक्त 1/2 टीस्पून अद्रक लसूणचा पेस्ट टाकणार आहे. चालेल. आणि याच्यात मीठ स्वादानुसार. हो, मीठ तर महत्वाचंच असतं. कारण की रेसिपी कितीही चांगली असो, मीठ नसलं तर त्याला अर्थच नाही आहे. बरोबर. तिखट थोडा कमीच टाकू. बरं. मी नॉर्मली ही रेसिपी बेबीज साठी पण रिकमेंड करते. ओके. कारण न्यूट्रिशन खूप चांगलं असतो आणि ते खूप आवडीने खातात. येस. तर आपण हळद घेतली, मीठ घेतला, तिखट घेतला. आता आपण थोडा जिरा पावडर टाकतोय आणि 1/2 टीस्पून सगळं गरम मसाला. बरं, म्हणजे गरम मसाला वगैरे माझ्या माहितीनुसार हे ऑप्शनल असू शकतं ना? हो हो, डेफिनेटली. गरम मसाला नाही तर आपण मॅगी मसाला टाकू शकतो याच्यात, किंवा मेन इटालियन बनवायचं असेल तर इटालियन सीझनिंग टाकू शकतो. म्हणजे खूप ऑप्शन भरपूर आहे पण त्याचे. फक्त बेस रागी घेतला की आपल्याला न्यूट्रिशन भरपूर मिळतं. ओके. प्रॉपर हे आपण मिक्स करतोय. सगळं मिक्स झालाय. आता आपल्याला एक पॅन लागेल. चला, तर तुम्हाला पॅन, गॅस ऑन करायचा आपण. हो. बरं, चला, गॅस ऑन झालेला आहे आपला. आपला नॉनस्टिक पॅन पण आलेला आहे. त्याचे छोटे छोटे बॉल्स करून टाकू आणि फ्लॅट करून टाकू, टिक्की शेप. बरं, मग आपण डायरेक्ट हे तव्यावर शेकायचं तर त्याआधी आपल्याला थोडंसं तेल. बरं. आपण शॅलो फ्राय करतोय टिक्की. मेन म्हणजे मुख्य अशी टिक्की आपण कॉर्नफ्लोअर लावून पण करू शकतो. पण अवॉइडिंग कॉर्नफ्लोअर अँड अवॉइडिंग डीप फ्राईंग इट, आपण फक्त शॅलो फ्राय करतोय याला. बरं, इनफ आहे. हो, इनफ आहे. खूप पुष्कळ. चला, कसं आहे, कमी तेलात डॉक्टरांचं म्हणणं तेच असतं ना. हो, तेल कमी खा, मसाल्याचे पदार्थ कमी खा. हो, आणि आपण असं सिलिकॉनचं हे वापरलं तर तेल कमीच पडतो. बरोबर, तर खूप ऍडव्हान्टेज असतो त्याचा. चला, यात आपण माझ्या मते शेप पण देऊ शकतो. बरोबर. हो हो, बिलकुल. म्हणजे जेणेकरून ते मुलांसाठी इंटरेस्टिंग बनवायला हार्ट शेप किंवा काही छोट्या छोट्या आजकाल शेपचे पण साचे मिळतात. बरोबर, ते पण यूज करू शकतो आपण. कसं ना, ते छोट्या मुलांना ते दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसलं की ते खातात पण त्या हिशोबाने. हो, आणि मुख्य म्हणजे आपण छोट्या मुलांना न्यूट्रिशनचा खूप बघतो तर त्यांना टेस्ट पण आवडतच.
सध्याचं जर आपण एक ॲटमॉस्फिअर बघितलं तर छोट्या मुलांसाठी तुम्ही स्पेशली खानपानमध्ये काय रिकमेंड करू इच्छिता, म्हणजे जेणेकरून ते हेल्दी बेबी व्हायला पाहिजे? मेन छोटे बेबीजला आपण न्यू टेस्टला एक्सपोज करायला पाहिजे. Okay. नुसतं पोळी भाजी किंवा नुसतं मॅगी आजकाल तर हे फॅड आहे, तर नुसतं ते नाही द्यायचं. नवीन टेस्ट, मग दे कॅन ऑलवेज सिलेक्ट जे त्यांना आवडतं. बरोबर. आणि रागी किंवा मिलेट्स असं प्रोटीन रिच फूड हे सगळं आपण त्यांना जास्त द्यायला पाहिजे. बरोबर. तर हॉर्लिक्स किंवा असं मार्केटनी घेतलेले वस्तूची गरज नाही आपल्याला. चला, हा म्हणजे आपण म्हणतो की बोर्बिटा हॉर्लिक्स असतात की हा, त्याने ते शक्ती सगळे- येतात, बरोबर? हा, तसं बिलकुलच नाही ऑनेस्टली. बरं. नुसतं साखर असतो तो. ओके, आपण याला फ्राय डीप फ्राय करायचं आहे की शॅलो आपण फ्राय हे शॅलो करायचं? फ्राय करतोय. ओके. नुसतं वरून थोडं आपण तेल लावून घेऊ. बरं. आता खालून झाले ते, बरं, तर आपण पलटून टाकू. चालेल. पलटवायचा? नाही, आता थोडं तेल लावू वरून. बरं, एक मिनिट. हो म्हणजे तेलाचा वापर आपला फार कमी होत आहे. हो, खूप कमी. बरोबर. आणि टेस्ट वुड बी ॲज गुड ॲज शॅलो फ्राईड, Okay. डीप फ्राईड. कमी तेलात पण ते टेस्ट मेंटेन करणार आहे, बरोबर? हो चला, इनफ आहे. हो, इनफ. चलो, तेल लागलेलं आहे आपलं. चला, आपण खालून चेक करून टाकू. बरं, झाले एक की side ने नाही? झाले. ओके. हो, आता पलटून टाकू सगळे. खमंग असा वास पण येतोय खरंच. दिसायला तर आहेच, टेस्टी पण असणारच. बिलकुल. आणि त्यातलं taste तर करून डॉक्टरांनी बनवलं म्हटलं की हेल्दी पण असणारच. बघू. हो. ते मुख्य. हो. म्हणजे साधारणतः माझ्या मते 15 मिनिटांमध्ये रेडी व्हायला पाहिजे हो. रेसिपी, बरोबर? म्हणजे फास्ट झटपट. फूडच्या ऐवजी असं हा. काही चूज करा. तेच, याला आपण फास्ट फूड म्हणू शकतो ऍक्च्युली. की झटपट तयार झालेली आहे. म्हणजे ऑप्शनल म्हणून समजा आता कोणी जास्त तेल खाणार असलं तर आपण डीप फ्राय पण करू शकतो. हो, मे बी पॉसिबल. बिलकुल, डेफिनेटली. बरं. पण गरज नाहीये. शॅलो फ्राय मध्ये छान टेस्ट येतो आपल्याला, आणि तेवढा तेल घ्यायची गरजच नाही आपल्याला. ऑलमोस्ट झालेले आहे. हात लावून बघते मी, गरम आहे. थोडा सिकणार. बरं, म्हणजे साधारणतः हे आपल्याला 5 मिनिटांमध्ये तयार होऊन होऊन जातं. जाणार, बरोबर. आणि जसं तुम्ही म्हटलं की लहान मुलांसाठी एक हेल्दी फूड आहे. कशासोबत खायचं, काही टिप्स आहे म्हणजे जेणेकरून ते खाण्यासाठी पण टेस्टी असायला पाहिजे? टेस्टी आहेच, प्रश्न नाही. आपण बेसिक काहीच नसलं तर सॉस सोबत टोमॅटो चटणी सोबत घेऊ शकतो. ओके. धनिया पुदिन्याची चटणी घेऊ शकतो. बरं. म्हणजे खूप काही ऑप्शन्स आपण करू शकतो. चला, म्हणजे ऑप्शन भरपूर आहे हेल्दी मध्ये पण. हो. हो, कारण की बेसिकली सगळेजण म्हणतात की काय हेल्दी खातात, त्यात ऑप्शन काय असते, हा. बरोबर ना? हा, आणि टेस्ट Taste main. आवडायला Yes. पाहिजे. Yes, yes. तर याच्यात टेस्ट पण असतो आणि हेल्थ तर आहेच भरपूर. चला, सगळ्या गोष्टी मेंटेन होत आहे. मे बी झालेलं आहे हे. ओके, आपण एकदा चेक करून घेऊ. हो. कारण की आपण थोडासा कोरोनाचा जर विचार केला तर त्यामध्ये हेल्थ खूप जास्त इम्पॉर्टंट होती, बरोबर? हो. आणि इम्युनिटी इम्युनिटी. इम्युनिटी फॅक्टर मेन होता येस तेव्हा. येस येस. तर असंच हेल्दी डिशेस आपण घरी घेतला, समोसा किंवा छोले भटुरे यापेक्षा Okay. हे सगळे हेल्दी पण आहे आणि चव पण मस्त असते. बरं, चलो, ऑलमोस्ट हा, डन होतच झालेली आहे. आहे हे. ओके, आपण थोडी फ्लेम बरं. वाढवून घेऊया. ऑलमोस्ट माझ्या मते हे बनलेलं आहे, तरी आपण हो, एकदा चेक झालंय करू. पूर्ण. कारण की माझ्यापेक्षा डन. हो, रेडी. चला, तर मग आता गॅस आपण बंद ऑफ करूया. ओके, प्रेझेंटेशन साठी डिश तयार होत आहे. आणि त्याला आपण दह्यासोबत सर्व करतोय. ओके, चला, झटपट अशी रेसिपी आपली 10 ते 15 मिनिटात तयार झालेली आहे, बरोबर? चलो, चला. आपण गॅस बंद करून हे ठेवून देऊया. डन. रेसिपी आपली तयार झालेली आहे. प्रेझेंटेशन सुद्धा खरंच उत्तम प्रकारे केलेलं आहे. तुम्ही टिप्स काय देऊ शकता की फॉर एक्झाम्पल आपण आज दह्यासोबत खातोय याला, बरोबर? अजून आपण कशासोबत कटलेट आपले खाऊ शकतो? आपण आपली टिक्की टोमॅटो सॉस सोबत घेऊ शकतो. बरं. इमली चटणी, धनिया पुदिन्याची चटणी, म्हणजे खूप काही कॉम्बिनेशन करू शकतो. चला, कॉम्बिनेशन नाना प्रकारचे आहे.
आणि एक टेस्ट करून बघा. चला, खरंच तोंडाला पाणी सुटलंच होतं. तेच वाट बघत होती की कधी मॅम मला टेस्ट करायला देते. बघा कसं आहे ना, जसं आपण स्टार्टिंगला म्हटलं की आपल्याला टेस्ट आणि हेल्थ हे दोन्ही मेंटेन करायचे आहे. बिलकुल. बरोबर. आणि आजच्या एपिसोडमध्ये डॉक्टरांचं म्हटलं की हेल्थला ते जरा काही जास्तच कॉन्शियस ठेवतात. हो. म्हणजे जेणेकरून मेंटेन असलं पाहिजे. बरोबर. खरंच उत्तम, लाजवाब, अजून माझ्याकडे शब्द नाही आहे. खरंच खूप सुंदर असे कटलेट बनलेले आहे. आणि आपण जसं डॉक्टरांनी म्हटलं की आपण लहान मुलं सुद्धा याला इझिली खाऊ शकतो आरामात. तिखट, मीठ, हळद परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. मी तर एन्जॉय करणारच आहे, तुम्ही पण करा. एक छोटासा ब्रेक घेऊया, कारण की अजून दुसरी रेसिपी घेऊन आम्ही परत येतोय. वाघमारे वऱ्हाडी मसाला आता तुमच्या शहरात प्रत्येक किराणा दुकानात. वाघमारे वऱ्हाडी मसाला, दे रोजच्या जेवणाला स्वाद जरा हटके. चले मामा जी, घर चले. चले चले चले, सांस भी नहीं लेने दी यार. साफ हवा एंजॉय करने के लिए अब कहीं और क्यों चले, घर पे ही रुके. वोल्टास का नया प्योर एयर एडजस्टेबल एसी विद हेपा फिल्टर, ये जर्म्स और पोल्यूटेंट्स को फिल्टर करे और दे साफ ठंडी हवा 6 एडजस्टेबल टनेज मोड्स में. तो हवा और सेविंग्स दोनों टनटनाटन. तुली कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट नागपूर घेऊन येत आहे आपल्यासाठी सुवर्ण संधी. या अंतर्गत तुम्हाला मिळत आहे 3 आणि 4 वर्षाचे डिग्री कोर्सेस लंडन युनिव्हर्सिटी कडून L2 डिप्लोमा सोबत मिळवा. भारतात आणि विदेशात नोकरीची 100% हमी. शिका आणि कमवा. एकाच परिसरात कॉलेज सोबत 5 स्टार कॅटेगरी हॉटेलमध्ये ट्रेनिंग करण्याची संधी. हॉस्टेल सुविधा उपलब्ध. एवढेच नाही, कोर्स सोबत मिळत आहे स्कॉलरशिप. अधिक माहितीकरिता संपर्क करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकला अवश्य भेट द्या. चला तर ब्रेक नंतर पुन्हा आलो आहे आपल्या भेटीसाठी एक नवीन रेसिपी घेऊन. आपण जाणून घेऊया की रेसिपीचं नाव काय आहे आणि त्याला लागणारे इन्ग्रेडियंट काय आहे. रेसिपीचं नाव आहे आयरन रिच लाडू. चला परत रिपीट करते मी. रेसिपीचं नाव आहे आयरन रिच लाडू. म्हणजे कुठेतरी रेसिपीच्या नावातच एक रिच आहे, हाय क्लास आहे. चला तर रेसिपी पण उत्तम असणारच. आणि त्याला लागणारं इन्ग्रेडियंट काय आहे. हो, आपल्याला लागणारे ड्राय खोबरं, बरं, मग पावडर्ड जॅगरी किंवा बरं. साधी जॅगरी, आल्मंड्स आणि डेट्स, सीडलेस डेट्स आहे, आणि थोडंसं तूप. बरं. खूप शॉर्ट आणि स्वीट रेसिपी होणार आहे. इन्ग्रेडियंट पाहून मला तरी एक आयडिया आलेलीच आहे. चला तर मग आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे. हो, आपल्याला फक्त एक मिक्सर घ्यायचा आहे. ओके. आणि नापानी हे सगळं टाकून देऊ आपण. बरं, त्यासाठी लागणार आपल्याला एक छोटा स्पॅच्युला. बरोबर. हा 1 टेबलस्पूनचा नाप आहे. ओके. तर 2 टेबलस्पून आपण खोबरं घेणार आहे. बरं. तेवढाच आपण जॅगरी घेणार आहे. ओके. माप हे प्रमाणात असायला बरं. हो, टेस्टसाठी. बरं. आणि मी इथे 3 खजूर घेतले. ओके.
खजूर व्यतिरिक्त आपण एक ऑप्शनल म्हणून काही अजून यूज करू शकतो? मुख्य म्हणजे खजूर आणि जॅगरी आपल्याला आयरन देतात. ओके. तर याचा व्यतिरिक्त आपण नाहीच वापरू तर ते चांगलं आहे. नाही बरं, तर चला. ब्राऊन शुगर किंवा खूप ऑप्शन्स आहेत. बरं, आणि आपण ऍटलीस्ट 5 to 6 आल्मंड्स घेऊन घेऊया. चालेल. यासोबत आपण कॅशूनट वगैरे वापरू शकतो? बिलकुल वापरू चला, शकता. म्हणजे आपल्याला जे ड्रायफ्रुट्स आवडतात आपण ते ऍड करू करू शकतो. शकतो. ओके. बस तेवढं साहित्य घ्यायचं आहे. बरं. आणि आपण त्याला मिक्सीमध्ये करून घेऊ. ओके. चला तर साहित्य गेलेलं आहे. मिक्सी ऑन होत आहे आपली. आपण हे मिक्सीमधनं काढलंय सगळं. बरोबर. याला एक बाउलमध्ये घेऊन घेऊ. चलो, लागणार आहे आपल्याला बाउल. मला असं वाटतं रेसिपी साधारणतः 10 मिनिटात बनायला पाहिजे. बरोबर. एकदम बस झालीच आहे. बरं. चला, कुठेतरी वेळेची लक्षात घेता मर्यादा. आणि याच्यात फक्त 1 टीस्पून आपण ओके. तूप टाकून देऊ. बरं. तूप हे मॅन्डेटरी आहे कारण की भरपूर लोकांना तूप किंवा म्हणजे नाही आवडत. तर आपण तेल आयुर्वेदानुसार तर तूप एकदम घ्यायला पाहिजे अरे दररोज. चला. आणि नाही तर आपण तेलाने करू शकतो पण तूपचा टेस्ट खूप चांगला असतो. बरं. बोनसाठी तूप हे महत्वाचं असतं. हो. बरं. भाई, खाने में जितना जरूरी होता है स्वाद, उतना ही जरूरी उसमें बसा स्वास्थ्य। और ये दोनों आपको भरपूर मिलेंगे सिर्फ 24 कैरेट कुकिंग ऑयल में, जो खाना बनाते हुए लगे बहुत कम और दे पूरा स्वाद। वहीं स्वीडन टेक्नोलॉजी से बना ये ऑयल गर्म होते वक्त जरा सा भी धुआं ना होने दे। 4 स्पेशल वैरायटीज में अवेलेबल, यानी ग्राउंडनट ऑयल, सोयाबीन ऑयल, सनफ्लावर ऑयल और राइस ब्रांड ऑयल तो आज ही आजमाएं। अपने जायके और स्वास्थ्य दोनों को दे 24 कैरेट कुकिंग ऑयल का जानदार तड़का। चला, या प्रकारे आपण तूप टाकून मिक्स करून टाकू. बरं. आणि त्याचे छोटे छोटे लाडू करून टाकू. ओके. खूप शॉर्ट आणि स्वीट अशी रेसिपी आपली बनलेली आहे. बरोबर. हो. आपण उपवासात पण खाऊ शकतो याला? बिलकुल बिलकुल घेऊ शकतो. ओके. कुठलाही इन्ग्रेडियंट उपासासाठी नाही चालत असं नाहीच. अरे, हे आज नवीनच. आणि मुख्य म्हणजे मुलांची ग्रोथ साठी खूप चांगले आहे आणि हेअरफॉल साठी सर्वात उत्तम लाडू आहे. ओके. कारण की आपण जर आता बघितलं तर खरंच केस गळती ही मोठ्या प्रमाणात होतं. कारण की आपण नाना प्रकारचे सगळे प्रोडक्ट वापरतो. बरोबर. लाईक केरेटिन झालं किंवा हेअर कलर झालं आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात हे हेअरफॉल होतात. तर खरंच ऍज अ डॉक्टर तुम्ही हेअरफॉल कमी व्हावं किंवा केस गळती पूर्णपणे बंद व्हावी यासाठी रेकमेंड कराल लाडू? बिलकुल बिलकुल. मी आपले सगळे पेशंटला हे रिकमेंड करतेच हेअरफॉल लाडू. याचं नावच असं झालंय की आयरन रिच लाडू. आणि मुख्य हेअरफॉलला खूप आराम मिळतं. बरं. आपले मुख्य म्हणजे त्या मेजरमेंटने आपले 6 लाडू झाले. बरं. आपण कधी जास्त घेतलं की जास्त त्याच्यात आपण नवीन नवीन ड्रायफ्रुट्स टाकू शकतो, पिस्ता, काजू सगळं. बरं. म्हणजे आपल्याला खाणारे किती व्यक्ती आहे क्वांटिटीनुसार आपण लाडू बनवणार आहे. आपली रेसिपी ही तयार झालेली आहे. तुम्ही बदाम ठेवलेले आहे तर ते एक प्रेझेंटेशन म्हणून आपण ऑप्शनल वापरू शकतो. हो. चला तर आपली डिश ही तयार झालेली आहे. डिशला लागणारे इन्ग्रेडियंट सुद्धा फार कमी होते, कमी वेळात तयार झालेली आहे, हेल्दी सुद्धा झालेली आहे. शॉर्ट आणि स्वीट रेसिपी आपली ही तयार झालेली आहे. जसं नुकतंच तुम्ही स्टार्टिंगला म्हटलं होतं की हेअरफॉलच्या दृष्टिकोनातून खरंच एक उत्तम रेसिपी आहे. आणि गोडवा तसंही सगळ्यांमध्ये आहेच, तर त्याच्यामुळे गोड रेसिपी आपण आज घेऊन आलो होतो. तर आज आपण इथेच थांबूया. स्वस्त रहा, मस्त रहा, खात रहा आणि बघत रहा शंखनाद प्रस्तुत खाद्ययात्रा, पावर्ड बाय आपले टेस्टी पार्टनर वाघमारे मसाले आणि 24 कॅरेट ऑइल. वाघमारे वऱ्हाडी मसाला आता तुमच्या शहरात प्रत्येक किराणा दुकानात. वाघमारे वऱ्हाडी मसाला, दे रोजच्या जेवणाला स्वाद जरा हटके. भाई, खाने में जितना जरूरी होता है स्वाद, उतना ही जरूरी उसमें बसा स्वास्थ्य। और ये दोनों आपको भरपूर मिलेंगे सिर्फ 24 कैरेट कुकिंग ऑयल में, जो खाना बनाते हुए लगे बहुत कम
और दे पूरा स्वाद। वहीं स्वीडन टेक्नोलॉजी से बना ये ऑयल गर्म होते वक्त जरा सा भी धुआं ना होने दे। 4 स्पेशल वैरायटीज में अवेलेबल यानी ग्राउंडनट ऑयल, सोयाबीन ऑयल, सनफ्लावर ऑयल और राइस ब्रांड ऑयल तो आज ही आजमाएं। अपने जायके और स्वास्थ्य दोनों को दे 24 कैरेट कुकिंग ऑयल का जानदार तड़का। चले मामा जी घर चले। चले चले चले, सांस भी नहीं लेने दी यार। साफ हवा एंजॉय करने के लिए अब कहीं और क्यों चले, घर पे ही रुके। वोल्टास का नया प्योर एयर एडजस्टेबल एसी विथ हेपा फिल्टर, ये जर्म्स और पोल्यूटेंट्स को फिल्टर करे और दे साफ ठंडी हवा 6 एडजस्टेबल टनेज मोड्स में। तो हवा और सेविंग्स दोनों टन। तुली कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट नागपूर घेऊन येत आहे आपल्यासाठी सुवर्ण संधी। या अंतर्गत तुम्हाला मिळत आहे 3 आणि 4 वर्षाचे डिग्री कोर्सेस लंडन युनिव्हर्सिटीकडून L2 डिप्लोमा सोबत मिळवा। भारतात आणि विदेशात नोकरीची 100% हमी। शिका आणि कमवा एकाच परिसरात कॉलेज सोबत 5 स्टार कॅटेगरी हॉटेलमध्ये ट्रेनिंग करण्याची संधी। हॉस्टेल सुविधा उपलब्ध। एवढेच नाही, कोर्स सोबत मिळत आहे स्कॉलरशिप। अधिक माहिती करिता संपर्क करा। इंस्टाग्राम आणि फेसबुकला अवश्य भेट द्या।